आम्ही जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देतो। रक्षितो शत्रूनि खंडतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो। छत्रपती शिवरायांनी स्त्रीच्या सन्मानासाठी संरक्षणासाठी कायम हातात तलवार घेतली असं आपण अभिमानाने सांगतो। आणि आज त्याच स्वराज्याच्या राजधानीत महिलांबाबत एक लाजिरवाणी गोष्ट समोर आली आहे। रायगडावर महिलांसाठी स्वच्छ सुलभ असं एकही शौचालय नाही। महिलांना तिथे चक्क उघड्यावर शौचालयाला जावं लागतं आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे। आणि याबाबतच जेव्हा एका महिला पर्यटकानं तेथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून कोणालाही राग अनावर नाही व्हॉटएव्हर इट मे बी, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे तर मग तुम्हाला माहित पाहिजे ना। आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे। वॉशरूम तिथं बंद होतं काय, तिथं जाणं सेफ नाही। माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या। हा माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये दादा। तुम्ही नंबर दिला तर मला वॉशरूमला आलेली राहणार आहे का? हे असं तुम्ही सांगा, मॅडम नंबर देतो फोनवरती, तुम्ही वॉशरूम करा। हे काय बोललं झालं? आणि हा राजधानी रायगड आहे, ऐका एक मिनिट। काय इथे कुठेही शौचाला गेलेलं वॉशरूमला गेलेलं चालणार आहे का? मंदिर रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का त्याच्याने? कामं चालू आहेत, मग लोक येण्याचं बंद आहे का? महिला येण्याचं बंद आहे का? आणि मला भूक लागली तर मी 4 तास उपाशी राहू शकते ना? मला वॉशरूमला आली तर मी राहू शकते का? आणि दादा तुम्ही जरा काय फोनवरती बोला, हे उत्तर द्यायची पद्धत आहे का तुमची? एक भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय ना, आमच्या समस्या आम्ही तर इथंच सांगणार ना। हा नंबर घ्या, पुढे फोन करा। जबाबदारी झटकली तर चालते का? तुम्हाला रोजचे येणारे प्रॉब्लेम माहित पाहिजे ना। इथं महिला येतात, लहान मुलं येतात, म्हणजे कंप्लेंट येऊन तुम्ही ऍक्शन घेत नाही, तुम्ही स्वतः मान्य करता। तुम्ही पुढे पोस्ट करा ना, पैसे जे मिळतात ते पुढे पोस्ट करता ना। एक ते जाऊ दे, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून पण जाऊ दे, एक माणूस म्हणून, एक बहीण म्हणून माझा विचार करा ना तुम्ही। आणि आमचे 25 रुपये तुम्ही परत देणार आहे का गैरसोय झाल्याबद्दल? ते सांगा। आरोग्य बिघडलं काय झालं तर काय करणार आहे? उन्हाळ्याचे दिवस आहे, माणूस पाणी पितो, त्याला शिवशीला तर लागू शकते ना। रायगडाच्या संवर्धनासाठी 2017 मध्ये तब्बल 600 कोटींचा निधी देण्यात आला होता। पण आज 9 वर्ष झाली तरी सुद्धा रायगडावर शौचालयाची नीट व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। आणि शौचालय म्हणून जे बॉक्स उभारण्यात आले त्यांची अवस्था पाहिली तर अक्षरशः घाण वाटते। स्वच्छता असेल, डीपीआर मध्ये मेन्शन आहे, टॉयलेट बाथरूम आज एकही स्वच्छ नाही, सगळे प्लास्टिकचे फुटलेले। जर एखादी महिला खालून वरती चालत आली, तिला जर शौचालयाला जायचं असेल किंवा वॉशरूमला जायचं, तर तुमची बहीण आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, तुमची आई असेल, कोणी असेल, त्या महिलेने जायचं कुठं? हे दोन्हीही व्हिडिओ पाहता एकच प्रश्न उपस्थित होतो, गडाचं संवर्धन झालेलं नाहीये, गडावर पर्यटकांसाठी कोणताही सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत, साधं शौचालय सुद्धा नाहीये। मग गडासाठी दिलेले हे जे 600 कोटी आहेत ते गेले कुठे? रायगड प्राधिकरणानं याचं उत्तर मात्र नक्की द्यावं। कारण जर 600 कोटी देऊन सुद्धा महिलांना रायगडावर उघड्यावरच शौचालयात जाण्याची वेळ जर त्यांच्यावर येणार असेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।